2-4 दिवसापासून सारखा पाऊस चालू होतो. त्याच्यात आज पाऊस उघडला, त्यामुळं म्हणलं चला आज आपण आपल्या वावराला गारका देऊन येऊ. त्याच्यात या पावसानं रोप आहे ना, कांद्याचं रोप आहे आपले भरपूर पातळ पडलं या पावसामुळं. आणि ते पातळ पडल्यामुळे आता लागण थोडीशी कमीच होईल. ते लागणीमुळं आता परत आपल्याला रोप टाकणं गरजेचं आहे. आणि त्याच्यात आपल्याला रोप पण कमी असल्यामुळे आपल्याला विकत घ्यावं लागेल. आता हे रोप झालं आहे 15 दिवसाचं, प्लस झाले 15 दिवसाचे. आता ना त्याला गोल बिल मारलं गेलं आहे. त्याला आता 4-5 दिवसांना नाही, वल्ल्यातनं टुपता येत नाही. 4-5 दिवसांना त्याला टुपायचं आहे. आता हा आपला सोन्या रोप तुडू राहिला, त्याला पण काय मस्ती आली. ही भाजी आहे आपली मेथीची झाली. आता आपले का आता शेपूची भाजी काढायची, ही पण काढायला आली आहे. 2 दिवसात तिला पण काढायचं आहे. आलीच आहे ती गोंड्यावर. थोडंसं औषध किंवा युरिया मारावं लागेल तिला, कारण की काही ठिकाणी ती बारीक दिसते. बारीक असल्यामुळे तिला ना ताकद जशी लागेल तशी ताकद भेटाना. त्याला औषध आणि खाद मारावं लागेल. युरियाचा डोस थोडासा द्यावा लागेल. हा आपल्या इकडं खाली रोपाच्या खाली ताक टाकलेला आहे. तो ताक आता झाला आहे 15 दिवसाचा ताक पण झाले. रोप टाकल्यानंतरच ताक 2-4 दिवसांनी टाकला होता. इथं पण रोप आहे. इकडं पहिली मेथीची भाजी होती, आता ताक टाकलं आहे तिथे पण. तागानं ना कसं आहे, कांद्याचं मरण किंवा मुळी नाही ही चांगली असते आणि औषधं खूत कमी लागते. हे लागल्यामुळे कांद्याचं पीक पाऊस असो काही असो हे चांगलंच असतं. म्हणजे ताक ज्या वावरात ताक आहे त्या वावरात 100% कांदा निघतो म्हणजे निघतोच. हे बघा आपलं ताक आता बारीक आहे. इकडं ना आपण मेथी केली होती 10 किलो टाकली होती, त्याच्यात आपल्याला काही एवढा पैसा झाला नाही. त्याच्यामुळं जे आहे ते आहे. आता ताक टाकून दिला, रोटर मारून दिली. ही आपली मेथीची भाजी आहे. इकडं आपले छोटंसं वावर होतं एक. काय करावं, दरवर्षी इकडं तूर राहते पण यावर्षी मका करून दिलेली आहे. हे बघा हे पावसानं आपलं पुरं विहीर तोंड दिसू राहिली. फुल पाण्यानं विहीर भरलेली आहे. हे बघा इथं ना विहिरीपाशी भरपूर गबाळ होते, त्यामुळे राऊंड अप मारून दिलेला आहे. इथं ना काठी पण